धामणगावच्या कराटेपटूंचा दिल्लीतही डंका, सुवर्णपदकाला गवसणी। दिल्ली येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बोधी बुडोकानच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला। कराटेपटूची धामणगावात निघाली विजयी रॅली। आयोजक राजेशजी खोब्रागडे। दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 6व्या राष्ट्रीय कराटे व 13व्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील धामणगावच्या बोधी बुडोकानच्या खेळाडूंनी आपापले वर्चस्व गाजवीत धामणगावचे नाव उंचावले आहे। तब्बल 2 सुवर्ण पदकासह 1 सिल्वर पदकावर आपले नाव कोरले आहे। त्यामुळे संपूर्ण धामणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। एकीकडे नवीन वर्षाचा आनंद व्यक्त करीत असताना मुलांनी इंटरनॅशनल स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे 2 सुवर्ण तर 1 सिल्वर पदक आपल्या नावे करून धामणगावच्या खेळाडूंनी दिल्लीतही आपला डंका वाजवला आहे। त्यामुळे द्विगुणित आनंदाचे वातावरण धामणगाव तालुक्यात आहे। NKFI कराटे रो फेडरेशन ऑफ इंडियाने केलेल्या आयोजित स्पर्धेत भारतातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, जयपूर, गुजरात, जम्मू काश्मीर तर परदेशातून उझबेकिस्तान, इराण, नेपाळ, जपान या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे बोधी बुडोकान कराटेचे विद्यार्थी कुमारी निर्मिती सयाम वय 6 वर्ष, वजन गट 22 हिने उझबेकिस्तानच्या कराटे खेळाडूचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले। तर रोहन राहा खोब्रागडे वय 12 वर्ष, वजन गट 35 ते 40 मध्ये खेळून त्यांनी सुद्धा सुवर्णपदक आपल्या नावे केलं। तर कृष्णा सचिन चौधरी वय 12 वर्ष, वजन गट 35 ते 40 या गटामधून सिल्वर पदकाला गवसणी घातली आहे। तसेच कुमारी प्राची सूर्योदय हिला पार्टिसिपेशन प्रमाणपत्र देण्यात आलं। या खेळाडूंनी आपल्या कामगिरीमुळे भारताचं नाव रोशन करून परदेशातही आपला डंका वाजवला आहे। बोधी बुडोकानच्या कराटेपटूची धामणगावात विजयी रॅली निघालेली आहे। आयोजक राजेशजी खोब्रागडे यांच्या नेतृत्वामुळे धामणगावात भव्य स्वागत व या चमुरल्या खेळाडूंचे इंटरनॅशनल स्पर्धेत मजल मारत सिल्वर पदकासह 2 सुवर्ण पदकही हस्तांतरित केल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आज दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी डीजे बँड बाजाच्या गजरात संपूर्ण विद्यार्थ्यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी ठिकठिकाणी या खेळाडूंवर पुष्पगुच्छांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय भंते धम्मसार सिनियर ब्लॅक बेल्ट मास्टर मुकेश कांबळे, मास्टर आकाश पवार, मास्टर सचिन मून, राजेशजी खोब्रागडे, मास्टर सम्यक दहाट, मास्टर सोनाली गुप्ता, सचिन चौधरी, सयाम व आपल्या आईवडिलांना दिले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा, तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती।